नमस्कार मित्रांनो, काय शेती करताना आपल्याला जी गोष्ट सतत परेशान करीत असते मित्रांनो, ते म्हणजे शेतीतलं तण. आणि हे तण असं आहे की आपण किती वेळेस जरा त्याच्यावर फवारलं किंवा आपण किती वेळेस खुरपलं तर ते परत परत उगतच असतं. आता त्याच्यात दुसरं काय आहे की जास्त परेशान करणारं जे तण आहे ते आपल्याकडे काँग्रेस आहे. म्हणजे त्याला गाजर गवत म्हणतात, कोणी काँग्रेस, आमच्याकडे काँग्रेस म्हणतात, काही ठिकाणी त्याला गाजर गवत पण म्हणतात. तर हे इतकं परेशान करतं की जसं आपण बघितलं, मोसंबीची बाग असतील, ऊस असतील, कांद्यामध्ये किंवा इतर आपण बांधाऱ्यांना जे राहतंय, तर हे जे गवत आहे मित्रांनो, हे इतकं परेशान करून टाकतं की त्याचं बी पण पडल्यानंतर ते लाखोच्या संख्येनं त्याचं बी पडतं आणि उगतं. पण याला पर्याय काय असतो की आपण जे तणनाशक वापरतो, की महागडे तणनाशक घेतो आणि ते वापरतो, पण त्यानं काय होतं मित्रांनो, आपला पैसा पण जातो. आणि दुसरी गोष्ट काय आहे की बुवा, आपल्या जे शेतीतले जे जीवाणू आहे, शेतीचे जे मित्र आहे, हे पण ते तणनाशकना मारले जातात. म्हणजे त्याच्यामुळं काय होते की जे आपण बघा, मी एक असा अनुभव घेतलेला आहे की मी एक वेळेस ऊसामध्ये तणनाशक मारलं आणि काही ऊस मी खुरपून घेतला. तर दोन्ही ऊसामधला एवढा फरक होता की जो खुरपलेला ऊस होता तो इतका जबरदस्त चांगला आला, म्हणजे चांगला म्हणजे त्याचा कोंब चांगला होता. आणि हा जो आहे तर हे थोडा बारीक बी पडला आणि थोडा पिवळीसरपणा याच्यावर धावला होता. म्हणजे होतं काय, आपला पैसा पण जातो आणि शेतीतले जे जीवाणू, जे शेतीचे मित्र आहे, हे पण मारले जातात. त्याच्यामुळं आपल्या मालाला कुठून कुठं त्याचा फटका बसतो. म्हणून आपण काय करायचं की बाबा, एक घरगुती उपाय आहे की शेतीतलं गवत नष्ट करण्यासाठी आपल्याला घरगुती उपाय करता येतो आणि कमी खर्चामध्ये. जसं आपण बाकी तणनाशक बघितले त्यांना खूप खर्च आहे, पण हा घरगुती उपायासाठी थोडा खर्च केला तर त्याचा रिझल्ट मिळवू शकतो मित्रांनो. पण याला मारताना काळजी आपल्याला ही घ्यायची की हे पण आपल्या मालावर गेलं नाही पाहिजे. जसं मोसंब्याच्या बागामध्ये हे चालू शकतं, कारण त्याचं खोड उंच असतं. ऊस जरा कांडेर असला, म्हणजे 2-2, 3-3 कांडेर जर ऊस असेल, एक कांडी 2 कांडी, तर याच्यात बी मारू शकतो, कारण ते वर जाऊ शकत नाही. म्हणजे असे काही पीक आहे की बाबा त्याच्या शेंड्यावरती जाऊ शकत नाही, तिथं ते आपण मारू शकतो. तर हा घरगुती उपाय आपण थोडक्यात बघूया मित्रांनो. तर हे काय आहे की बाबा, 300 ग्रॅम जे जाड मीठ असतं आपल्याकडं, ते घ्यायचं याला. आणि 300 ग्रॅम जाड मीठ आणि 300 ग्रॅम जाड मीठ आणि 150 ग्रॅम युरिया, हे दोन्ही मिक्स करायचं. आणि याला 15 लिटर जे पाण्याचा पंप आहे, त्या 15 लिटर पाण्याच्या पंपासाठी हे आपल्याला हे घ्यायचं की 300 ग्रॅम जाड मीठ, जे ठोसर मीठ येतं बघा, पहिलं येत होतं आणि मोठ्या मोठ्या किराणा दुकानामध्ये आज पण ते भेटते. म्हणून हे मीठ आपल्याला 300 ग्रॅम मीठ आणि 150 ग्रॅम युरिया हे मिक्स करून 15 लिटर पंपासाठी याची फवारणी करायची आहे. पण याला करताना काय करायचं मित्रांनो, की आज समजा उद्या आपल्याला फवारायचं आहे, तर याला आपण संध्याकाळी, आज किती आपल्याला 10 पंप लागतात, तर 10 पंपाचं जसं आहे 150 ग्रॅम युरिया आणि 300 ग्रॅम मीठ हे आदल्या दिवशीच भिजू घालायचं. आणि नंतर ते पाण्यात तेवढं पाणी घेऊन त्या 10 पंपाच्या हिशोबानं मग ते पाणी घेऊन ते मिक्स करून त्याच्यावर मारायचं. म्हणजे याचा रिझल्ट बी इतका फास्ट आहे, फक्त हे चांगल्या पद्धतीने करायचं. आणि फवारणी करीत असताना की आपलं जी पाणी किंवा ते गोड पाणी पाहिजे. गोड पाणी नसलं तरी चालेल, पण एक वेळेस ते गढूळ नसलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात गढूळ पाणी असलं तर त्याचे क्षार जादा राहतात, त्याच्यामुळं याचा परिणाम होत नाही. म्हणून आपण चांगले जे पाणी हेच पाणी चांगल्या पद्धतीनं फवारणी करता तणनाशकावर वापरायचं. याचा इतका जबरदस्त रिझल्ट आहे, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर हे कमी खर्चात आणि घरगुती हे आपल्याला कुठे उपलब्ध होऊ शकतं आणि त्याच्यापासून आपल्या जीवाला आहे की त्याची कोणची हानी नाही. म्हणजे जे बाकी तणनाशक आपण वापरल्यानं काय कॅन्सर होणे, हे गोष्टी होणे, तर ह्या गोष्टीचा पण आपल्याला याच्यापासून धोका नाही. तर हे जर अवश्य आपण वापरून बघा, याचा रिझल्ट बघा आणि कॉमेंटमध्ये सांगा की कसा रिझल्ट आला. तर ठीक आहे मित्रांनो, जय जवान जय किसान.